नमस्कार मंडळी, वेदश्रीज किचन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत मटार पनीरची भाजी कशी बनवायची। अगदी हॉटेलसारखी अशी ही मटार पनीरची भाजी, खूप छान रंग, खूप छान टेक्स्चर। आपण ही घरी देखील ट्राय करू शकता। कुठल्याही प्रकारची क्रीम किंवा दही याचा वापर न करता बनवलेली ही भाजी। त्यासाठी मी 5 ते 6 कांदे कढईमध्ये भाजण्यासाठी टाकलेले आहेत। त्यामध्ये एक अद्रकचा तुकडा आपण ॲड केलेला आहे। 10 ते 12 आपण लसूण पाकळ्या ॲड केलेल्या आहेत। यामध्ये आपण लाल रंगाचा मोठा टोमॅटो देखील एक ॲड करणार आहोत। आपण तो देखील ॲड करणार आहोत, पण इथे मी खूप जास्त टोमॅटोचा वापर केलेला नाही, कारण खूप जास्त टोमॅटोने भाजीला खूप अशी आंबट अशी चव येते आणि ती चव आपल्याला इथे नको आहे। त्याकरता मी एकच टोमॅटो इथे मोठा टोमॅटो ॲड केलेला आहे। पनीरचे असे जे मी स्लाइस करून घेतलेले आहेत, ते स्लाइस मी गरम पाण्यामध्ये टाकलेले आहेत, जेणेकरून आपलं पनीर खूप सॉफ्ट होईल। इथे पाहू शकता आपण आपलं टोमॅटो बऱ्यापैकी शिजून तयार झालेला आहे। आता आपण साहित्य इथे पाहूयात। 1 चमचा जिरे, 3 ते 4 पळ्या तेल, 2 चमचा मिरची पावडर, 3 चमचे पनीर मसाला, अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ, धने पावडर 1 चमचा आणि गरम मसाला। गरम मसाल्यासोबत आपण कसुरी मेथीचाही वापर करणार आहोत, ते पुढे मी आपल्याला दाखवते। पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ते कांदा, अद्रक, लसूण आणि टोमॅटोची पाहू शकता आपण अशी पेस्ट आपल्याला न पाणी टाकता तयार करून घ्यायची आहे। आणि इथे बघा, पाहू शकता आपण आपलं पनीर छान असं सॉफ्ट झालेलं आहे। असंच पनीर आपल्याला हवं आहे भाजीसाठी। आणि 1 चमचा बटर मी घेतलेला आहे। हे बटर तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे। डायरेक्ट जर आपण कढईमध्ये जर टाकलं तर ते जळू शकतं। इथे हाफ कुक केलेला मी वाटाणा घेतलेला आहे। आपण इथे मॅपको देखील घेऊ शकता। आणि कोथिंबीर घेतलेली आहे सजावटीसाठी। इथे मी तेल ॲड केलेलं आहे। आता या तेलामध्ये आपण जे 1 चमचा बटर घेतलं होतं, ते बटर ॲड करणार आहोत। बटर हे जर डायरेक्टली जर कढईमध्ये टाकलं तर ते जळू शकतं, आणि ते जळू नये म्हणून आपण आधी तेल ॲड करून मग त्यामध्ये बटर ॲड केलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा जिरे ॲड करणार आहोत। छान गरम झालं पाहिजे तेल। आता इथे पाहू शकता आपण मी 1 चमचा जिरे ॲड केलेला आहे। आता ते जिरे छान तडतडले की मग आपण यामध्ये जो कांद्याच्या पाकळ्या करून ठेवलेल्या होत्या त्या ॲड करणार आहोत। इथे आपण कांद्याच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत। त्या थोड्याशा परतल्या की आपण त्यामध्ये जी पेस्ट करून ठेवली होती ती पेस्ट ॲड करणार आहोत। पाहू शकता आपण ह्या पेस्टला छान असं तेल सुटून द्यायचं आहे। तेल सुटल्यानंतरच आपण बाकीचे मसाले जे आहेत ते ॲड करणार आहोत। पाहू शकता अगदी हॉटेलसारखी आपली ही भाजी दिसत आहे। अजून तर ती तयार व्हायची आहे। तयार झाल्यानंतर आपल्याला दिसेल त्याची चव। ज्यावेळेला आपण खाऊ ती बनवल्यानंतर, त्यासाठी ही भाजी नक्की आपण ट्राय करून पहा। अर्धा चमचा हळद मी इथे ॲड केलेली आहे। 1 चमचा धने पावडर मी इथे ॲड केलेला आहे। त्यानंतर मिरची पावडर आपण जी 2 चमचे घेतली होती ती इथे आपण ॲड केलेली आहे। आता पनीर मसाला आपण इथे ॲड करणार आहोत आणि सर्व मिश्रण एकजीव करून तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। इथे 3 चमचा पनीर मसाला मी घेतलेला आहे। छान असं आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे आणि त्याला तेल सुटून द्यायचं आहे। छान असं सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। खूप छान टेक्स्चर भाजीला आपलं येणार आहे आणि भाजी खूप छान सुंदर अशी लागणार आहे चवीला, अगदी हॉटेलसारखी। आपण नक्की ट्राय करू शकता। आपण मटारच्या जागी ढोबळी मिरचीचा देखील इथे वापर करू शकतो। बघा, भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे। तर मी ह्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। चवीपुरतं मीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे। अगदी खूप जास्त मिठाचा देखील वापर करायचा नाही आणि खूप कमी पडता कामा नये ते। आता इथे आपण हाफ कुक केलेला वाटाणा ॲड करणार आहोत। तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅपकोचा पाकिट देखील इथे घेऊ शकता। आता 200 ग्रॅम पनीर मी इथे ॲड करणार आहे। छान असं सॉफ्ट झालेलं आहे पनीर आणि आपल्याला ते तसंच हवं आहे। पाहू शकता आपण
छान असं परतून घ्यायचं. हे मिश्रण सर्व एकजीव करायचं आणि मग जसं लागेल तसं गरजेप्रमाणे आपल्याला गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. आता आपण पुढे गरम पाणी ॲड करणार आहोत. भाजीमध्ये शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा, जेणेकरून भाजीला तरी छान येते, भाजीची चव बिघडत नाही. त्याकरता आपल्याला गरम पाण्याचाच वापर करता यायला पाहिजे. भाजी खूप छान लागते गरम पाण्याने. गार पाणी जर टाकलं तर भाजीची कन्सिस्टन्सी जशी पाहिजे तशी आपल्याला दिसून येत नाही, भाजीची चव बिघडून जाते. पाहू शकता इथे मी अजून पाणी जर मला लागलं पुढे तर मी नक्की ॲड करणार आहे. इथे पहा, मी पाणी परत ॲड केलेलं आहे. हळूहळू भाजीला उकळी येत आहे. भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. भाजीला बाजूला आलेली तर्रीसुद्धा आपण पाहू शकता. आता मी इथे गरम मसाला, उकळी आल्यानंतर गरम मसाला आणि कसुरी मेथीचा वापर करणार आहे. कसुरी मेथीने भाजी खूप छान लागते. आता हे मिश्रण पुन्हा एकजीव करणार आहे. तेलात मी हा मसाला टाकला नव्हता, तेलात कसुरी मेथीचाही वापर केला नव्हता. पाहू शकता आपली भाजी बऱ्यापैकी तयार झालेली आहे. कन्सिस्टन्सी आपण भाजीची पाहू शकता. आपल्याला खूप घट्टही नाही पाहिजे आणि खूप पातळही नाही पाहिजे, अशा प्रकारे ही भाजी केलेली आहे. त्याप्रमाणेच आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता मी वरून कोथिंबीर भुरभुरलेली आहे. आपली भाजी तयार, उकळून बऱ्यापैकी तयार झालेली आहे. आता मी ही बाजूला पॉटमध्ये काढून ठेवणार आहे. पाहू शकता अशीच भाजी कोथिंबीर सजावटीसाठी टाकलेली आहे. अगदी हॉटेलसारखी भाजी ही झालेली आहे. आपण ही नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास नक्की आपण लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.